शेतकऱ्याच्या घरात मध्यरात्री दाराची कडी वाजली. उघडताच 4 महिला आत शिरल्या. गरीब शेतकऱ्यासोबत असं काही घडलं की डोळ्यांवर विश्वास बसणंच कठीण. पोलिसांनी डोक्याला हात लावला. अख्खं गाव तोंडात बोटं घालून बसलं. गावाच्या कडेवर एक टुमदार जुनाट घर. त्या घरात एकटाच राहणारा शेतकरी गणू. कुटुंब बाजूला, मुलं शहरात नोकरी शोधत. तो एकटा कष्टावर जगणारा. दिवसा ढवळ्या शेतात काम, रात्री रिपरिप करणारा कंदील आणि एकटेपणाचा सोबती. त्या रात्री सर्व काही वेगळंच होतं. वारा इतका शांत की श्वासाचाही आवाज जाणवत होता. गणू नेहमीप्रमाणे शेडजवळचा कंदील विझवून घरात आला. दार बंद केलं, कडी लावली आणि अंगावरची थकवा झटकत गादीवर लोळला. अचानक टक 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 दाराची कडी हलली. पहिल्यांदा तो घाबरला. अर्धा गाव झोपलेलं, अर्ध गाव दारू पिऊन गाढ. मग ही कडी कोण वाजवतंय? त्याने आवाज ऐकण्यासाठी कान टवकारले. शांतता. थोड्याच क्षणात पुन्हा टक टक. यावेळी कडी जोरात हलली. गणूचा घसा कोरडा पडला. कोण असेल या वेळेला? तो हळूच उठला, दारापाशी गेला. बाहेरून कुजबुज, माणसांचे आवाज, पण तसे गुऱ्हाळ नाही, स्त्रियांचे आवाज. गणू दार उघडायला जात होता, पण त्याच्याच हाताला थरथर. शेवटी धडधडणाऱ्या हृदयाने त्याने कडी सरकवली. दार उघडताच 4 महिला आत शिरल्या. धडपडत, श्वास चढलेला, कपडे विस्कटलेले. त्यांचे चेहरे अंधारातूनही घाबरलेले दिसत होते. गणू थिजला. का? कोण आहात? रात्रीच्या वेळी घरात का शिरलात? त्याचा आवाज कापरा. महिलांपैकी मोठी सोनम त्याचा हात पकडते. बाप्पा, वाचवा, आमच्या मागे काही लोक आहेत, आम्हाला मारून टाकतील, उंबरठा ओलांडू देणार नाहीत ते. गणू गोंधळला. कसला प्रकार? कोण आहेत ते? पण त्या कोणतीही स्पष्ट उत्तरं देत नाहीत. फक्त थरथर कापत घराच्या कोपऱ्यात बसतात. गणू फडफडता कंदील पेटवतो. अंगणात, दाराच्या बाहेर काहीच नाही. कोणतेही पावलांचे आवाज नाहीत, ना हालचाल. तो परत घरात येतो. महिला आत उभ्या. त्याला म्हणतात, तुमची मदत लागेल, आम्ही फार अडचणीत आहोत. त्यांचा आवाज अजब, भीती आणि निर्धार दोन्ही. गणूला काही कळेना. 4 अनोळखी स्त्रिया, मध्यरात्र, घरात बेधडक प्रवेश. त्याने पाणी आणून दिलं. तेवढ्यात त्याला घराजवळ हालचाल जाणवली. कोणीतरी शेडच्या दिशेने जात होतं. गणू दरवाजाकडे धावतो. महिला त्याला अडवतात. बाहेर जाऊ नका, आमच्यावर विश्वास ठेवा. गणूचा राग उसळतो. माझ्या घरात तुम्ही शिरलात, माझ्याच शेतात काहीतरी चाललंय आणि मी काहीच विचारू नये. त्या 4ही स्त्रिया गप्प. मग एकीने, रीमा, कुजबुजत सांगितलं, आम्ही चोर नाही, वाईटही नाही, पण आम्हाला आज रात्री इथे थांबावं लागेल. सकाळ झाली की आम्ही सांगू नेमकं काय आहे. गणूला अजून संशय. त्याने एक काठी घेतली आणि बाहेर जाण्याचा पुन्हा प्रयत्न केला. परंतु बाहेर पाऊल टाकताच काहीतरी पांढरसं त्याच्या नजरेस पडलं. कापूस, दाबलेला कापूस. शेडमधून ओढून अंगणात आणलेला साप दिसत होता. कोणीतरी कापूस चोरत होतं. गणूचा राग बडबडून बाहेर फडफडला. अरे, कोण आहे रे तिकडे? माझा कापूस कोण उचलतंय? अंधारात भुरकन सावल्या पळाल्या. गणू त्यांचा पाठलाग करणार इतक्यात 4ही महिला घराबाहेर येतात आणि त्याला अडवतात. जा, नको, ते परत येतील, तुम्हाला इजा करतील. ते कोण आहेत? गणू गरजतो. सोनमचं उत्तर अस्पष्ट, आम्हाला शोधत आहेत आणि आता तुमच्याही मागे लागतील. त्या क्षणी गणूला जाणवलं, ही प्रकरण कापसाच्या चोरीचीच आहेत. ज्यांचा पाठलाग तो करतोय त्या 4 महिलांच्या मागेही तेच लोक आहेत. त्या 4ही महिलांकडे तो पाहतो, व्याकुळ. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीच नाही, काहीतरी लपलेलं होतं. प्रकरण साधं नव्हतं. रात्रभर बाहेर विचित्र आवाज, कधी कुत्रा ओरडायचं, कधी पायांचे आवाज, कधी दार हलायचं. गणू मात्र जागाच. 4ही महिला घराच्या एका कोपऱ्यात बसलेल्या. त्यांचा श्वासही जड. पहाट जवळ आली. गणू थकून खाली बसला. आता सर्व सहनशक्ती संपली. सांगणार आहात का, काय आहे नेमकं? सोनम त्याच्या नजरेत पाहते आणि पहिल्यांदा शांतपणे म्हणते, आम्ही कापूस चोरायला आलो होतो. गणू थबकतो. सगळा सस्पेन्स एकदम कोसळतो. पण सोनम पुढे सांगते, आम्ही चोरी केली हो, पण आम्ही तुमचा कापूस नाही चोरणार होतो. आम्ही आधीच दुसऱ्या शेतातून कापूस चोरून पळत होतो. आमच्या मागे जे लोक लागले ते आम्हालाच मारणार होते, म्हणून आम्ही तुमच्या घरात शिरलो. आम्हाला वाटलं तुमच्या घरातून त्यांच्यापासून वाचू. गणू निरुत्तर. रात्रभरचा ताण, आवाज, भीती, आक्रमण, सगळं याच कारणामुळे. इतक्यात दारावर पुन्हा आवाज. यावेळेला टकटक नाही, थेट धडाम धूम. गणूने कडी उघडली. बाहेर पोलीस उभे. रात्री गावात कापूस चोरांचा टोळका फिरत होता. 3 पकडले, 4 महिला पळालेल्या. तुमच्या घरात आल्या का? गणू मागे पाहतो. त्या 4ही महिला हात जोडून उभ्या, अश्रू भरलेले. गणूचा श्वास अडकतो. एक क्षण निर्णयाचा. त्याने सरळ म्हणलं, हो, आल्या होत्या, पण त्यांनी काही केलं नाही, भीतीपोटी आल्या. पोलीस त्यांना घेऊन गेले. गणू एकटा उभा. रात्रभराचा सगळा गोंधळ संपलेला. अंगणात अजूनही काही कापूस पसरलेला. गाव उठलं तेव्हा बातमी पसरली. मध्यरात्री 4 महिला शेतकऱ्याच्या घरात शिरल्या. कापूस चोरट्यांचा मोठा कट उघड. गाव हादरलं. पोलीसही डोक्याला हात लावत होते. इतक्या धाडसाने कधी कोणी चोरांनी घरात प्रवेश केल्याचं ऐकलं नव्हतं. गणू मात्र शांत. त्याच्या नजरेसमोर एकच दृश्य. रात्री त्या 4 महिलांच्या डोळ्यातील भीती. त्यांनी जे काही केलं ते चुकीचं होतं, पण त्या रात्री त्यांच्यापेक्षा घाबरलेला तोच होता.